आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। एक साथ सगळे सावधान, सब लोग विश्राम। इकडे लक्ष द्या, पुढे पकड मागून। हाँ राजू, प्रतिकार कर, जोरात सुटायचा प्रयत्न कर, कर स्ट्रगल कर। थांब थांब थांब, दाखवतो इकडे, पकड, लक्ष द्या। हाँ चल, जाऊ दो, जाऊ दो। एक, दोन, तीन, चार, आलं लक्षात? चल राजू, हळू आला? हा हळू। हे असली कामं करायला लावाल सकाळ सकाळी दादा, असं वाटलं नव्हतं। कर स्ट्रगल। तयारी ठेव पुढे। हा गाणं करू सुरू। यस यस, लाव जोर। मार राजू। जमलं? जमलं। सकाळी 6 वाजता या असल्या व्यायामासाठी कोण उठवत? आणि ते बी आपलाच दादा। तुला माहिती, मला जर आत्ता झोपवलं ना तर निघत अजून 2 तास तरी उठणार नाही। नाना महत्वाचं सांगतात ना, लक्ष दे ना मग। हा सॉरी नाना, बरोबर धडे देत आहे। ह्याच्यामुळं ना या सगळ्या जणी लवकर तयार होतील बघा। मी काय म्हणतो, उद्यापासून या सगळ्या जणींना आपण लवकर उठूया का? दादा। आता दादा नाही, नाना इथं, आणि नाना असा सगळ्यांना ढिल्ल सोडणार नाही। प्रत्येक गोष्टीसाठी आहे ना, स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल ना, तर अंथरुणात सकाळी लवकर उठलं पाहिजे, कसरत करावी लागेल। बाकी सगळं करून घ्यायला मी आहेच की। काय कमी पडलं तर मी पण आहे। दोघं मिळून ना एका महिन्यात माझं निम्म वजन कमी करणार वाटतं। सूर्या, हा उपक्रम राबवायचा आणि तुझ्या डोक्यात आलं ना, तिला भारी झालं बघ। आता या सगळ्यांना सुधारायची जबाबदारी माझी। चला कवायती सुरू करा, चला। राजू, हे यांचे करायचं आता सगळ्यांनी। धनु दीदी लक्ष दे। 1 2 3, आधी आधी असं कर। मग बरं, आमच्या दुर्गा देवी कुठं आहेत? हे काय इथं? इकडे तुम्ही। सूर्या काय आहे? काय नाही, मी साताऱ्याला चाललोय, संध्याकाळपर्यंत परत येईन। बर सूर्या, या एक्सरसाइजेसमुळे ना माझं अख्खं अंग दुखायला लागलं आता। 2-4 दिवस दुखेल, पण तुम्ही बघा कसं तयार होत आहे। तू साताऱ्याला जाणार आहे ना दादा? मग मी येऊ का तुझ्यासोबत? काय गरज नाही, माझं मी आणतो सामान। तू बागोल सोडायला जाणारच ना? हा, अरे पण आज सुट्टी आहे ना तिला, मी निवांतच आहे, मी येऊ शकतो। पण लई नको निवांत तू। राजून धनुवर ज्या गोष्टी काढल्या ना, त्याच्यानंतर मी बागोवर रिस्क नाही घेऊ शकत। हे बघ, एक वेळ तू दुकानावर कमी लक्ष दे, पण तिच्या सुरक्षेची जबाबदारी तुझ्याकडे लक्षात ठेव। तिला क्लासला सोडायचं आणि आणायची जबाबदारी तुझ्याकडे। हा मला माहिती आहे ते दादा, पण आज सुट्टी आहे ना, मी मग दुकानावर थांब, मी आणि काजू साताऱ्याला जाऊन येतो। तुम्ही व्यायाम चालू ठेवा। काय चाललंय? चल दुकान सोडतो, चल। मला एक काम आहे, मी ते करून आलो। ये लगेच। हो हो। तुझं येऊन सूर्या, इकडचं सगळं उरकलं ना की आम्ही गडावरच्या देवीच्या दर्शनाला निघणार आहोत। म्हणलं तुझ्या एकदा कानावर घालून ठेवावं। बरं ठीक आहे, या जाऊन। तू सावकाश जा। येतो। चला इकडे लक्ष द्या। काय चाललं? लक्ष दे, लक्ष दे। पाठ सरळ पाहिजे, निरगुटीच्या झाडासारख्या ना ताटकाना पाहिजे, म्हणजे माणूस आहे ना ताकदवान दिसतो। सुरू करा कवायती, सुरू करा, चला। लवकरात लवकर हे कागद सूर्याच्या हातात पडले पाहिजेत। दिव्याच्या दर्शनाला चाललंय वाटतं। चांगली नाही, आम्हाला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं बघ। नाही आम्ही वाईट वागलो असो, पण काल जे काही झालं त्यानंतर आम्ही असं ठरवलंय का सूर्याचं जे काय ते सर त्याला परत करून टाकायचं।
त्यामुळंच काल आपल्या जे काही झालं ते कोणाला कळू नये अशी आमची इच्छा आहे. तुम्ही डोंगरावरनं परत आलात का आपण रीतसर जाऊ बापूंना घरी बोलून घेऊ आणि आम्ही स्वतः हे कागद त्याच्या ताब्यात देऊ. आला नाही, हे कागद आता नाही देऊ शकत मी तुम्हाला. आणि नवऱ्यावर थोडा तरी विश्वास ठेवा. आम्ही एकदा शब्द दिला की माघारी येत नाही, माहिती आहे तुम्हाला. आणि असं बी आम्ही रात्री लई विचार केला. इतकी वर्ष आम्ही जाऊ बापूची लई चुकीचं वागलो, त्यांचं ऐश्वर्य आम्ही भोगत आलो. आता देवाचीच अशी इच्छा असेल का आम्ही सत्कर्माकडे वळावं. ठीक, हे सत्कर्म करून आम्ही आमची पाप धुण्याचा प्रयत्न करू. त्यावर मी तुमच्या नवऱ्यावर तुमचा विश्वास नसेल तर ते कागद ठेवा तुमच्याकडं. पण आम्ही जे काय बोललोय त्याची खात्री बाळगा म्हणजे झालं. ह्यांच्यावर किती विश्वास ठेवावा हेच कळना झालंय मला. अक्का निघायचं आपण? नाही म्हणजे पावसाच्या आधी आपलं घरला येणं होईल. हा बरोबर आहे. जाऊन या लवकर. वय तू हो पुढं, मी आलेच. भागू जरा नीट इम्प्रेस कर की. इम्प्रेस धनु दीदी प्रेस असतं ते. तेच ते नीट दाब. जेवढी ना हाय नाही ना तेवढी सगळी ताकद लावली मी आता. हे बघ तू नीट माझे हात पाय चेपून नाही दिले ना तर मी गड चढायला येणार नाही सांगून ठेवते. ए अगं धनु दीदी कशाला ग भागूला त्रास देते? तिचं पण अंग दुखतंय ना. माझं बी दुखतंय की. चेप चेप. नानांनी इतका व्यायाम करून घेतला ना की सगळं अंग दुखतंय. पण तुम्हाला सांगू का, आपल्याला जशी देवीच्या दर्शनाची ओढ असते ना तशीच देवीला पण तिच्या भक्तांना भेटण्याची ओढ असते. त्यामुळे ती आपल्याला गड चढायला नक्कीच ताकद देईल. आईचा फोन आहे, आलेच. हा आई, बोल ना. तुळजा तयार झालात का तुम्ही? अगं हो, आवरलंच आहे. आम्ही आता निघतोच आहे. हा तू ठीक आहेस ना? हाय की मी ठीक आहे. नाही, जरा काळजी वाटली म्हणून विचारलं. काळजी करण्यासारखंच सगळं आहे पोरी. हिला सांगून टाकू का सगळं आत्ताच? हॅलो, अगं आई कुठे हरवलीयस? अगं नाही काय नाही. सूर्य आहे का? त्याचा फोन लागणं झालाय ग. अगं नाही, तो आता घरी नाहीये, साताराला गेलाय तो. का ग, काही काम होतं का? वय कवापर्यंत येणार? तसं काही बोलणं नाही झालंय आमचं, पण दुपारपर्यंत दुकानात येईल आणि संध्याकाळी तिथनं घरी. का ग, काही काम होतं का? नाही नाही असं काही नाही. आई खरंच ना, म्हणजे तुझा आवाज फार काळजीत वाटतोय ग, म्हणून विचारते. सगळं ठीक आहे ना नक्की? अगं वय मी ठीक आहे आणि आपण भेटल्यावर बोलूच की. ठीक आहे.